नमस्कार. क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. असं म्हणतात की घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावे करून. कारण घर बांधताना काही चुका झाल्या तर त्या दुरुस्त करताना नाकीनऊ येतं आणि लग्नानंतर उभा केलेला संसार जर विस्कटला तर तो संसार पुन्हा उभा राहत नाही. परंतु आटपाडीमध्ये एक वेगळीच घटना घडलेली आहे. जो संसार उभा राहण्याच्या अगोदरच मोडला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना एक संसार फुलला आणि 4 दिवसात तो मोडला. हे थोडंसं का मोडला, कसा मोडला हे तर आपण जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडलं त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे. परंतु या माध्यमातून एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आजकाल मुलांची लग्न वेळेवर होत नाहीत. 30, 35, 40 ओलांडली तरी काही मुलांची लग्न होत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पॅनिक होतो आणि मिळेल त्या स्थळाबरोबर आपण आपलं लग्न जमवतो. पण असं घडत असताना किंवा लग्न जमवत असताना त्या मुलीच्या पाठीमागचा इतिहास आपण कधीही जाणून घेत नाही. त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक कोण आहेत ह्याची माहिती आपण घेत नाही. त्यांची ओळखपत्र कोण घेत आपण नाही. शिवाय जो मध्यस्थ असतो त्या मध्यस्थांकडूनही आपली फसवणूक होत असते आणि अशा वेळी या घटना घडतात. आटपाडीमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे की एका महिलेने 40 वर्षाच्या पुरुषाबरोबर लग्न केलं आणि 4 दिवसातच त्याच्याकडे असलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली. दुर्दैव असं की याच गावातल्या या शहरातल्याच व्यक्तीनं त्याची फसवणूक केली. तो गरजवंत आहे असं लक्षात घेतल्यानंतर त्याच्याशी जवळीक साधली. अचूक त्याला त्याच्यामध्ये गोवलं गेलं आणि नाहक तो त्या परिस्थितीचा बळी गेला. घाम गाळून जमवलेली जी रक्कम होती, व्यवसायासाठी उभा केलेली ती रक्कम त्या महिलेने नेली. शिवाय तिला केलेले दागिने ती घेऊन गेली. एक उभरतं आयुष्य जगत असणारा किंवा नव्या आयुष्याची सुरुवात करणारा हा 40 वर्षीय युवक अचानकपणे रस्त्यावर आला. पोलिसांच्या मध्ये कंप्लेंट दाखल केलेली आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील. परंतु आपण समाज म्हणून काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे. या सामाजिकतेचं भान ठेवून अशा गोष्टींकडे लक्ष द्या. काळजीपूर्वक राहा. पाहूयात या व्यक्तीनं आपली व्यथा आमच्या चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त केली. नेमका घटनाक्रम काय होता आणि हे कसं घडलं ते. माझं नाव नवनाथ रवींद्र देशमुख, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, देशमुखवाडी गाव. आपलं गाव आहे. हा, आणि काय मी 20-25 वर्षापासून मी आटपाडीत भाड्यात तरी खोलीत राहतो. आटपाडीमध्ये भाडोत्री राहताय. हा, आपलं वय किती आहे? वय आता माझं 39 चालू झालेलं आहे. व्यवसाय काय आहे आपला? व्यवसाय माझं आपलं कामाला जातो मी. काय लागत ते मजुरी काम करता? मजुरी काम करतो. ठीक आहे. तुमच्या आणि त्या व्यक्तीची हॉटेलमध्ये ओळख झालेली आहे. हा, मध्यस्थाची. मध्येच ते काय नाव त्याचं? सचिन हनुमंत बाबर. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? मला 7 महिन्यापासून तो टॉर्चर करत होता की मुलगी आहे, काय लगीन करा. तिला आय नाही, बाप नाही, भाव नाही, मावशी नाही, कोणी नाही, नातेवाईक नाही. आणि ती जरा हालत खराब आहे, तुमचं पण सरळ होईल आणि मुली पण म्हणजे लग्न होत नाहीत म्हणून मी पण होय म्हणतो त्या गोष्टीला. त्याने मला ती केलं. मग मी म्हटलं 4 माणसं बसून सुपारी फोडू. तर ती म्हणला नको, तिच्या मागं कोणी नसून मग आपण मीच मुलीचा सगळा आहे, कारण तिची इज्जत जाणार, मग त्याच्याऐवजी कोणच मग लागणार येणार नाही. मग आपण तिघात मिळून करू आणि लगीन तुम्ही कुठे घ्यायचा तिथे घ्या, किती माणसं बोलवा. मग मी महादेव मंदिर मासाळवाडी येथे त्यांना म्हणजे सगळं तयार करून तिथं बोलवा. तिघांमध्ये ठरलं ते कोण तिघं जण होते? तिघं सचिन हनुमंत बाबर आणि वर्षा संभाजी शेवाळे ही 3 होते आणि मी नवनाथ रवींद्र देशमुख. आम्ही असं 3 जण होतो. ही तिघात बैठक झाली. मी 4थ्या माणसाला ह्यानं मला घेऊ दिलं नाही. हे न घेऊ दिल्यामुळे मला माझी फसवणूक सर केलेली आहे ना, माझ्या मागं कोणी नसून असं त्यांना वाटलं. बैठकीत काय काय ठरलं? काय बैठकीत मुलीला फक्त तुम्हाला काय सोनं दागिने सगळं तुम्हाला घ्यायला लागणार आणि माझ्या मुलीप्रमाणे तुम्हाला सांभाळ लागणार. मी म्हणलं ती जिम्मेदारी कोण घेणार, तर मी घेणार म्हणलं काय झालं तर. मी मग त्या गोष्टीला तयार झालो. तयार झाल्यानंतर मग ही म्हणलं त्या मुलीला काय कमी पडू देणार. मग 4 दिवस ती माझ्याच खोलीत होती. मी तिला
काय मागेल ती मी त्याला पुरवलेलं, मोबाईल सकट काय सोनं हे कपडे पाग मागेल ते आलेल्या दिवसातून. ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तिला अंगावर घालाय कपडे नव्हते, मी तिथून बाटाई दुकानात तिनं 4,000 रुपयाची खरेदी करून दिले तिला. मुलगी ज्यावेळी आपलं जमलं 4 दिवस आलेली होती, हा ती कुठं राहायला होती? ती कराडामध्ये होती म्हणून सांगितलं होतं. आणि तिच्या तिथं आल्यानंतर कुठे होती? आठवड्यामध्ये? आठवड्या आले म्हणजे मी भाड्याच्या खोलीत राहतो त्या खोलीत ती माझ्यापाशीच होती. बरं. तिला कोणी नसल्यामुळं तुम्ही लग्नाला तयार झाला? हा, ती सहमती. तिला 3 दिवस मी विचारत होतो, तुझी तयारी असेल तर माझ्यासाठी करणार, तर तुला मी जाण्या येण्याचा खर्च देतो, आपला काय तुझा संबंध नाही असं सांगितलं स्पष्ट. आणि आपण सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे, कारण आज तागायत कुणाशी लांडी लाबाडी केलेली नाही आठवडीत राहून, आणि ते आपल्याला जुळलेलं नाही. आपण लोकात काम करून खाणारा माणूस आठवडीत कुणाला पण विचारूया. या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या आता दाखल केले, ही घटना घडल्यानंतर ही मी दाखल केलेली. तक्रार काय आहे? म्हणजे फसवणुकीची केली होती, पण 420 ती वर्ण सगळ्यांची ही घ्यायला लागली होती सहमती त्यांना पोलीस स्टेशनला. आता आपलं वय किती आहे? वय आता माझं 39 आहे. आपलं 39 वय आहे. लग्न लेट झाल्यामुळे तुम्ही लग्नाला तयार हा. झाला. जमतंय आपलं, होतंय, करूया. हा, आणि एकतर लोकांना मुली मिळत नाही ते म्हणून मी पण ह्या गोष्टीला तयार झालो. आपलं लग्न ठरल्यानंतर मासावडीमध्ये किती तारखेला आपण लग्न केलं? 24 तारखेला 2:05 तांदूळ पडले. लग्नाला उपस्थित कोण कोण होतं? लग्नाला एक 50, 60, 70, 80 माणसं आपले होती. नातेवाईक नातेवाईक भावकीतलं मी कुणालाही सांगितलं नाही, फक्त पै पाहुणे आणि माझे जोडीदार होते. मुलीच्या बाजूने फक्त ती सचिन हनुमंत बाबर, ती म्हणला तुम्हाला काय करायचं, मी त्याला सगळं आहे. मग मुलीला मग आमच्यातल्या लोकांनी तिला आईबाप नाही म्हणून तिची सगळ्यांनी म्हणजे मुलीसारखं तिला प्रेम दिलं त्या दिवशी सगळ्यांनी. जे काय मागेल ती लोकांनी म्हणजे त्यासाठी पण जाताना पैसे पण दिले लोकांनी आमच्या घरातल्या लोक. मुलीने संपूर्ण तिचं नाव काय सांगितलं तुम्हाला? तुमच्याजवळ आता 4 दिवस अगोदर मुलगी संपर्क आहे. वर्षा संभाजी शेवाळे हा हे नाव सांगितलेलं होतं. त्याचं मूळ गाव वगैरे कुठलं आहे म्हणून सांगितलं? मूळ गाव सांगितलं होतं मसवड पसलं वरपुडे. आणि सद्यस्थितीला ती कुठे राहत होती? सध्या ती मावशीपाशी कोण नसताना ती म्हणले मावशीपाशी राहतोय म्हणून हे मला ह्याने सांगितलं. मी तिला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तिचा शाळेचा दाखला मागण्याचा प्रयत्न केला, तर सचिन हनुमंत बाबर ही मला टाळाटाळ करत 4 दिवस मला काढला असं देतो म्हणून. मी या दोघांनी मला देऊ दिलं नाही. ते आधार कार्ड असल्याशिवाय मला ठेवता येत नाही, लगीन पण करता येत नाही म्हणत होतो. पण मी पण ही गोष्ट कुणाला म्हणजे एकदम अर्जंट असल्यामुळे मी एकटाच बघत होतो ना, मला एकट्याला करायचं आहे म्हणलं, त्यामुळे मी पण जोडीदारांना सुद्धा मी सांगू शकलो नाही. आता पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काही सहकार्य मिळालंय? आता रात्री नोंद केली केस, त्यातनं काय तर मिळेल म्हणून चालू केलेलं आहे त्यांनी प्रोसिजर. सर्वसाधारणपणे किती रुपयांची फसवणूक तुमची झाली? माझी 6.5 लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे. 2,30,000 रुपये माझ्या पेटीत होतं, आणि त्याला बारकं कुलूप आहे त्यालाच वैयक्तिक मी दाखवलं होतं. आणि माझी चिल्लर 2-3 हजार रुपये त्या पेटीत होते. चिल्लर हायशा आहे, आणि एक 12 ग्रामचं सोनं म्हणजे आयन आमच्या केलं माझ्यासाठी, एक चैन आणि बदाम होतं. ते कधी केलं एवढं मी आपल्याला आठवत नाही, पण ती माझ्याजवळ पेटीत आहे असं मी ठेवलेलं होतं. तुमचं सोनं आणि रक्कम पण गेली? हा, 2,30,000 आणि 12 ग्राम सोनं हे तिने नेलेलं आहे जाताना. आणि किल्ली ती एक माझ्यापाशी असते आणि 2 किल्ले घरात असते त्या. जो मध्यस्थ आहे त्याला तुम्ही जाब विचारला असता, त्याचं म्हणणं काय आहे? त्याला विचारलं, पण ती काय म्हणते तुमची पैसे काय असेल ते देतो. मग त्याला राहायला घर नाही, तो काय देणार आहे? ती सदा दारूच्या नशेत असतोय. म्हणजे मला वर्ष झालं माझ्याजवळ 10-15 मिनिटं येऊन बसायचं. त्याला सांगतो तू माझ्यापाशी बसून, ती मालकाचा आमचा संबंध चांगला आहे, कारण माझ्याकडे पैसे असते तर नसते तर ती सिद्धन हॉटेलचा मालक मला चहा नाश्ता काय वेळेस उधार देतो. त्या मालकाचं नाव खराब करू नको त्याला मी सांगितलं होतं, कारण त्याची सुद्धा बदनामी करण्याचा प्रयत्न हे करत होतो. आपल्या आता प्रशासनाला विनंती करायची, माझी प्रशासनाला विनंती आहे, जर रॉकेट असेल तर ह्यांना ही त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे, आणि जर रॉकेट नसेल तर हे आपण त्या मुलीला सांभाळायला तयार आहोत. लग्नाच्या माध्यमातून असे फसवणुकीचे गुन्हे महाराष्ट्रात अनेक उघडत आहेत. लोकांना काय सांगा? लोकांनी विश्वास ठेवू नये. घेताना जेव्हा पण लगीन जमल, लोकांनी
आधार कार्ड पॅन कार्ड सर्व नातेवाईकांचं एक स्टॅम्प पेपरवर करार करून लग्नाला तयार व्हावं कोर्टामार्फत, ही माझी विनंती आहे सर्व लोकांना, जेणेकरून कुणीही फसू नये आणि कुठेही त्यांना धोका मिळू नये. मुलीचं आणि सर्व डॉक्युमेंट आणि सर्व कुठे शिक्षण झालेलं पूर्ण माहिती घेऊनच लग्न करावे, जेणेकरून महाराष्ट्रात इतर कोणाच्या बरोबर अशी फसवणूक होऊ नये. माझी झाली ती झाली पण दुसऱ्याची होऊ नये, ही माझी विनंती आहे सर्वांना.